नमस्कार महाराष्ट्रातले भावी अधिकारी विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, मी स्वप्नील राठोड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो MPSC वाला या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-3 दिवसापासून सर्वात जास्त जे प्रकरण गाजत आहे, म्हणजे मी काही बोलण्याच्या पहिलेच तुम्हाला हे 2 चित्र पाहून लक्षात येऊन जाईल की आज मी कशाबद्दल बोलतोय आणि आपला आजचा व्हिडिओ कशा संबंधी आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या व्हिडिओमधून आपण कुठे ना कुठे राज्यसेवेचा जो GS पेपर 4 आहे, इथिक्स अँड इंटिग्रिटी, त्यावर आपण डायरेक्टली इनडायरेक्टली चर्चा करणारच आहोत। आणि या व्यतिरिक्त एक सामाजिक घटक म्हणून आपल्याला सुद्धा म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्हाला सुद्धा याच्यावर मतं आपली मांडायची आहे। बिलकुल तुम्ही आपले मत मांडू शकता एकदम खुलेपणाने। सर्वप्रथम प्रकरण समजून घेऊया। एकीकडे तुम्ही बघू शकता IPS अंजना कृष्णा, हे जे 3 नाव आहे ना विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण म्हणतो IPS इंडियन पोलीस सर्व्हिसेस, हे ऐकताना जेवढा म्हणजे इंटरेस्ट येतो किंवा जेवढा एक्साइटमेंट येतं, विचार करा सांगताना किती इंटरेस्ट येत असेल की एखाद्या कोणताही मंत्री असो, संत्री असो, मुख्यमंत्री असो, त्यांच्यासमोर उभं राहून जेव्हा इंट्रोडक्शन करताना की माय नेम इज XYZ इंडियन पोलीस सर्व्हिसेस, आणि जेव्हा तुमच्या नका त्या युनिफॉर्मवर तो IPSचा नका सगळा नका जो नजारा दिसतो, तर त्यामागे किती मोठं स्वप्न असतं आणि किती लाखो लोकांचं म्हणजे लाखो लोकांचं स्वप्न किंवा आपल्या घरातल्या कितीतरी नका लोकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लाखो तासाची किंवा लाखो मिनिटाची त्यामध्ये जी मेहनत असते, कितीतरी वर्षांची मेहनत असते। त्यानंतर नका हे IAS IPS सारखे शब्द, सध्या आपण IPS बद्दल बोलूया, हे 3 शब्द मिळवणं किंवा या 3 शब्द आपल्या नावासमोर किंवा आपल्या नावाच्या मागे लावणं म्हणजे जीवनाचं अपार कष्ट आणि भयंकर मेहनत करावी लागते। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही आयोगाचे विद्यार्थी आहात, तुम्हाला नक्कीच माहीत आहे की या 3 शब्दाची व्हॅल्यू काय आहे। ओके, काय तर कारण तो ओम शांती ओम पिक्चरमधला जो डायलॉग आहे की 2 चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो चुन्नी बाबू, ऐक ना, किंवा रमेश बाबू, पण त्या 2 चुटकी सिंदूरपेक्षाही इन 3 लफ्जों की किंमत तुम क्या जानो हे आपण म्हणतो प्रत्येक विद्यार्थी बाहेरच्या सगळ्या विश्वांना, ज्यांना MPSC UPSCचा काही गंधही नसतो। आणि दुसरीकडे लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांकडून निवडून आलेले आणि त्यांचा मतदारसंघ म्हणजे बारामती, त्या बारामतीमध्ये हायली पॉप्युलर असणारे ते अजित पवार, सध्या आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा सुप्रीमो। तर या दोघांमध्ये जी आता घटना घडली आणि ती घटना सध्या सोशल मीडियापासून तर प्रत्येक जागी फार जास्त चर्चेमध्ये आहे। जाणून घेऊया नेमकं घडलं काय होतं। तुम्ही बघू शकता हा फोटो, यामध्ये IPS अंजना कृष्णा मॅडम ज्या आहे त्या फोनवर बोलत आहे आणि इकडे बाकीचे पण लोक उभे आहे। आता यामध्ये जेवढी ही माहिती भेटली, यामध्ये तुम्ही न्यूज चॅनलमध्ये किंवा कोणत्याही न्यूजपेपरमध्ये वाचलं असेल, तर त्यामध्ये सगळ्या ग्रामस्थांनी माहिती दिली किंवा यांनी माहिती दिली किंवा त्यांनी माहिती दिली, अशाच प्रकारच्या बाबी आहे। म्हणजे रोखठोक आपल्याजवळ अजूनही असं काही नाही आहे की नेमकं काय बोलण्यात आलं। फक्त तो जो व्हिडिओ अजितदादा पवार आणि IPS मॅडम यांच्यामध्ये जो व्हायरल झालेला आहे, त्यामध्ये जे काय आपल्याला ऐकायला भेटतं ते ठीक आहे, परंतु बाकीची जी माहिती आहे ती ग्रामस्थांनी दिलेली किंवा इकडून तिकडून दिलेली असंच मानावं लागेल। म्हणजे आपण त्यावर रोखठोक सांगू शकत नाही नेमकं काय घडलं। हां, एवढं मात्र घडलं की जेव्हा IPS कृष्णा मॅडम यांना काही माहिती भेटली की अवैध उत्खनन होत आहे, त्यामुळे त्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी काम थांबवण्याचे आदेश दिले। परंतु मग त्यावर बाबा जगताप नावाचा कोणी एक अजितदादा समर्थक किंवा त्यांचा कार्यकर्ता म्हणू शकतो आपण, यांनी कॉल केला होता आणि त्याच्या कॉलवर अजितदादांनी एक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून नाही का कॉल केलेला। आणि उपमुख्यमंत्री म्हटल्यावर मॅडमचा पहिला जो होता की मी तुम्हाला उपमुख्यमंत्रीच आहे का, हे कसं काय म्हणजे कन्फर्म करू, तेव्हा थोडासा मे बी एक पॉईंट होऊ शकतो की अजितदादांना असं वाटलं असतं की म्हणजे अशा कशा बोलत आहे बाय IPS मॅडम की महाराष्ट्र उपमुख्यमंत्री, पण त्या आपल्या जागी एकदम करेक्ट होत्या ॲज अ IPS अधिकारी की आजकाल असे फेक फोन कॉल वगैरे आणि मंत्रासंत्राच्या नावाने आपल्या भारतामध्ये फार जास्त चालतं। त्यांनी रिक्वेस्ट केली की माझ्या पर्सनल नंबरवर कॉल करा। अजितदादांनी म्हटलं की माझा आवाज ओळखला नसेल तर मी व्हिडिओ कॉल करतो, चेहरा तर ओळखणार। आणि मग नका खरोखर व्हिडिओ कॉल झाला आणि व्हिडिओ कॉलवर जे नका शाब्दिक जी काही चकमक झाली असेल किंवा जे काही बोलणं झालं असेल ते पूर्ण महाराष्ट्राला सध्या ज्ञात आहे। तर माढा तालुक्यातली कुरडू गावातली ही गोष्ट आहे। माढा तालुक्यातलं कुरडू गाव येथे अवैधरित्या मुरुम उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाली होती। आता ऑलरेडी हे मुरुम उत्खनन किंवा माती उपसा वगैरे हे याचे प्रकरण फार जास्त वाढत चाललेले आहे। विशेष करून तहसीलदार आणि नायब तहसीलदार या 2 पदांना सर्वात जास्त धोका कोणत्या माफियाकडून असतो, तो वाळू माफिया, रेती माफिया किंवा मुरुम माफिया ज्याला म्हणतो, जे काही उपसा करतात त्याचं। तर त्यासंबंधी अवैधरित्या मुरुम उत्खनन असल्याची माहिती मिळाल्याची माहितीनुसार तहसीलदार आणि तलाठी कारवाईसाठी तिथे हजर झाले आणि ऑब्वियस आहे तहसीलदारांच्या एका कॉलवर मॅडम आपल्या टीमसोबत तिथे पोहोचल्या, IPS अंजना कृष्णा मॅडम तिथे पोहोचल्या। मग झालं काय
की करमाळा उपविभागाच्या पोलीस उपअधीक्षक म्हणून सध्या त्या पोस्टवर, कारण 2022 मधलं सिलेक्शन आहे मॅडमचं 2022-23चं, आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर डायरेक्टच पहिलं पद हे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस किंवा SP चं पद भेटत नसतं, वेगवेगळ्या पदावरून जावं लागतं. तर सध्या त्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा पोलीस उपअधीक्षक म्हणून नका या विभागाच्या कार्यकर्ता करमाळ्यावर. तर मॅडम प्रॉपर केरळच्या, पण त्यांनी नाही का आपला जो UPSC मध्ये सिलेक्शन होतं, तर प्रत्येकाला आपलं राज्य भेटत नसतं, कार्डर सिस्टम असते, कार्डर, आणि त्यामध्ये यांना महाराष्ट्र कार्डर भेटलं असेल यांच्या प्रिफरन्सनुसार, यांच्या चॉईसनुसार, आहे की नाही. तर त्या सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये इथे करमाळा उपविभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्य करत आहे. परंतु आता ज्या फोनवरची रेकॉर्डिंग झाली, तिथे काही रेकॉर्डिंग आपण पूर्ण इथे ऐकवणार नाही किंवा त्यावर आपण चर्चा करणार नाही. सांगण्याचा अर्थ की सर्वप्रथम नाही का त्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये अजितदादा यांनी जे 2-3 वाक्य मी आत्ता म्हटले होते की आप मेरा आवाज नहीं पहचानती तो कम से कम आप मेरा चेहरा तो पहचान लेंगी, मैं आपको व्हिडिओ कॉल पे कॉल करू क्या. तर मॅडमने म्हटलं की हो, तुम्ही व्हिडिओ कॉलवर मला कॉल करा माझ्या पर्सनल नंबरवर, मी तुम्हाला नंबर पाठवतो, की तुम्ही खरोखर उपमुख्यमंत्री बोलत आहे का. कारण IPS अधिकारी एवढा तर ज्ञान असतो, कारण UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन क्वालिफाय झालेला व्यक्ती, आणि ज्यांना मसुरी आणि इकडे सरदार वल्लभभाई नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद इथे ट्रेनिंग भेटलेली असते, इथं प्रशिक्षण. तर ऑब्वियस आहे त्या लेवलचे अधिकारी सहजासहजी कोणाचे बोलण्यावर विश्वास ठेवून घेतील असं तर बिलकुल नाही. त्यांनी आपली ड्युटी बजावताना सांगितलं की सर तुम्ही उपमुख्यमंत्रीच आहेत का, तर माझ्या पर्सनल नंबरवर कॉल करा, बस हे त्यांचं एक डिमांड होती. पण त्यावर मे बी उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, आणि ते कोणत्या परिस्थितीमध्ये काय असेल आपल्याला पण माहीत नाही, त्यांनी नका तो व्हिडिओ कॉल केला, आणि व्हिडिओ कॉलवर मग जी बोलणं झाली, तर मैं आपको देख लूंगा, ऐसा कर लूंगा, वैसा कर लूंगा, असं काही त्यामध्ये व्हिडिओमध्ये काही शब्द वगैरे वापरलेले असतील किंवा बोललेले असतील असं अनेक लोकांनी म्हटलेलं आहे, आणि सोशल मीडियावर सध्या तोच व्हिडिओ पसरलेला आहे. परंतु नंतर अजितदादा पवार यांनी क्लॅरिफिकेशन देताना म्हटलेलं की माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी. आता हे वाक्य त्यांनी का म्हटलं, कारण अनेक ग्रामस्थांकडून अशी माहिती मिळालेली आहे, हे कोणी कन्फर्म करत नाही आहे, कारण जेवढेही सोशल मीडिया किंवा न्यूज चॅनल किंवा न्यूज मीडियावर अशी बातमी देण्यात आलेली आहे की तिथे जे ग्रामस्थ होते त्यांचं सांगणं काहीतरी वेगळंच आहे, प्रत्यक्षदर्शी जे आहे त्यांचं सांगणं काहीतरी वेगळं आहे. आता म्हणजे पोलीस डिपार्टमेंटकडून जे सांगण्यात येईल ते सुद्धा बघण्यासारखं आहे, नेमकं परिस्थिती काय होती, नेमकं कोण खरं बोलत आहे, कोण खोटं बोलत आहे. परंतु तिथे काही लोकांनी तहसीलदार, तलाठी, इनफॅक्ट IPS अंजना कृष्णा मॅडम यांच्यासोबत सुद्धा त्यांची खडाजंगी म्हणजे शाब्दिक चकमक सुरू झाली, असं अनेकांचं प्रत्यक्षदर्शी म्हणजे तिथलच्या बघणाऱ्या लोकांचं आहे. हे आपल्याला माहीत नाही, तुम्हाला पण माहीत नाही. तिथे जे उपस्थित लोक होते त्यांचं म्हणणं होतं की ग्रामस्थांनी तिथे कुठे ना कुठे आवाज उचलला, परंतु मग त्यासाठी नका परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता, असं अजित पवार यांचं म्हणणं आहे. आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्याने आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. कारण ज्या क्षणी ही त्यांची म्हणजे ऑडिओ क्लिप प्रसारित झाली सोशल मीडियावर, तर विरोधी पक्षाकडून तर सर्व लोकांनी जवळपास त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारे हल्ला चढवला, शाब्दिक हल्ला चढवला. सोशल मीडियावर जर तुम्ही विविध प्रकारचे न्यूज चॅनल वगैरे किंवा न्यूजपेपरच्या कमेंट वगैरे बघितले असेल, तुम्हाला लक्षात येईल काही लोकांनी अंजना कृष्णा मॅडम यांना म्हणजे एक बहीण मानून नाही का, बहिणीसारखं नाव घेऊन नाही का, की तुमच्यासारख्या बहिणीला सलाम आहे, तुमच्या धैर्याला सलाम आहे, तुमच्यासारख्या इमानदार अधिकाऱ्यांची गरज आहे, इथून सुरुवात केली. तर बाकीचे तर अनेक शब्द वापरण्यात आलेले आहे अजितदादा यांच्या विरुद्ध वगैरे, अजित पवार यांच्या विरुद्ध, आणि मॅक्झिमम म्हणजे आपण म्हणू शकतो की IPS अंजना कृष्णा मॅडम यांना जो वाढलेला सपोर्ट आहे किंवा भेटलेला सपोर्ट आहे तो बघण्यासारखा आहे खरोखर. म्हणजे असं वाटतं की खरोखर जर प्रत्यक्षात अशी सगळी पब्लिक असेल तर आपल्या देशामध्ये IAS IPS लोक बिंदासपणे काम करू शकतील. पण तुम्हाला माहिती आहे सोशल मीडियाची रियालिटी वेगळी असते, आणि कमेंट करायला फक्त बाकी लोक कमेंट करताय म्हणून मी पण कमेंट करतो, असे कमेंट करणारे सुद्धा भरपूर असतात ज्यांना प्रकरण सुद्धा काही माहीत नाही. परंतु अजितदादा यांनी दिलगिरी व्यक्त केली, माफी सुद्धा एक प्रकारची माफी मागण्यासारखी, की महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे आणि माझ्यासाठी कायद्याचं राज्य म्हणजे रूल ऑफ लॉ हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट की प्रकरण माझ्या सांगण्यापेक्षा ऑलरेडी 2-3 दिवसात तुमच्या सगळ्यांना माहीत आहे की अजितदादांनी व्हिडिओ कॉल केला मॅडमनी, आणि IPS अंजना कृष्णा मॅडमनी काय ॲक्शन घेतली त्या अवैध मुरुम उत्खननावर, हे सगळं प्रकरण तुम्हाला माहीत आहे. गोष्ट ही आहे की आपल्या भारतामध्ये IPS अधिकारी जे आपण मूव्हीजमध्ये वगैरे बघतो, तुम्हाला माहीत आहे की आपल्या बॉलिवूडच्या आणि विशेष करून साऊथ इंडियाच्या मूव्हीजमध्ये पोलीसवाल्यांना अशा प्रकारे स्ट्रॉंग दाखवण्यात येतं की रिॲलिटीमध्ये त्यांचा जो पॉवर आहे आणि खरोखर ते स्ट्रॉंग आहे, पण त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त इमॅजिनरी एक पॉवर त्यांच्यावर दाखवण्यात येते. की एखादा IPS अधिकारी माहीत नाही कोणाची परमिशन घेतो आणि श्रीलंकेत जातो आणि तिथून आपल्या बायकोला वाचून आणतो, किंवा एखादा IPS अधिकारी संपूर्ण पोलिसांची टीम घेतो आणि एखाद्या मंत्र्यासंत्र्याच्या घरी जातो, ती डायरेक्ट फायरिंग वगैरे सुद्धा सुरू करतो, रंगबाज
रंगबाज मूवी, सिंगम मूवी, अशा अनेक मूवीजमध्ये किंवा म्हणजे भयंकर मूवीमध्ये साध्या म्हणजे साध्या नाही का जे नॉर्मल मूवीज आहेत तिथे सुद्धा पोलिसांचे जी वर्चस्वाची बाजू आहे ती अनेक मूवीजमध्ये दाखवलेली आहे. IPS अधिकाऱ्यांचा सोडा, जिथे PSI आणि PI सारखे जे रोल दाखवलेले आहे त्यांना सुद्धा एवढं सुपर पॉवरफुल दाखवलेलं आहे की ते सरळ एखाद्या मंत्र्या किंवा नका वेळ पडली तर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा भिडून जातात. असं आपण संजय दत्तच्या कुरुक्षेत्र मूवीमध्ये सुद्धा वगैरे बघितलेलं आहे. परंतु रियालिटीमध्ये बघा, मी पहिलेच म्हटलं की आपल्याला राज्यसेवेच्या पेपर 4 म्हणजे GS4 जो आहे इथिक्स आणि इंटिग्रिटी, त्या पेपरमध्ये कामी येणार हा पॉईंट. आणि ओव्हरऑल आपण सर्व एक समाजाचे घटक आहोत. आपली सुद्धा काही कर्तव्य आहे देशाप्रती, आपल्या पोलीस डिपार्टमेंटप्रती, जशी पोलिसांची आपल्याप्रती कर्तव्य आहे. तर IPS अधिकाऱ्यांना आव्हाने कोणकोणती आहे आहे की नाही? सर्वात पहिला राजकीय हस्तक्षेप. ओके, राजकीय हस्तक्षेप अनेक वेळा म्हणजे पोलीस अधिकारी आपलं कर्तव्य इमानदारीने किंवा पूर्ण कायदे आणि नियमानुसार बजावू शकत नाही. त्याचं सर्वात मोठं कारण असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म पासून तर वेगवेगळ्या संघटनेने सांगितलेलं ते म्हणजे राजकीय हस्तक्षेप. फारच जास्त राजकीय हस्तक्षेप असतो. राजकीय हस्तक्षेप तुम्ही बघू शकता इथे. म्हणजे आता हा सिंगम पिक्चर मधला एक सीन आहे जिथे जयकाल शिकरे आणि याला पकडायला पूर्ण पोलीस इथे आलेली आहे. हे मूवीजमध्ये जेवढं पाहायला चांगलं वाटतं, शिट्ट्या टाळ्या वाजवतात लोक आणि तिथे एक जोश येतो थोड्या वेळासाठी आणि टॉकीजमधून बाहेर पडेपर्यंत आपल्या अंगातच स्वतः एक सिंगम आलेला असतो आणि आपण त्याचे स्वप्न पाहतो. पण रियालिटीमध्ये असं नाही आहे. म्हणजे मी तर म्हणतो की तुमच्या घरात किंवा तुमच्या ओळखीमध्ये कोणीही पोलीस डिपार्टमेंटमध्ये असेल, मग ते कॉन्स्टेबलपासून तर किती मोठ्या पदापर्यंत असेल, त्यांना विचारण्याचा प्रयत्न करा की मी जे म्हणतोय त्यामध्ये किती सत्यता आहे, खरोखर काय आहे, की हा एक मूवीचा सीन फक्त मूवीपर्यंत आणि टॉकीजपर्यंत त्या पडद्यापर्यंत चांगला वाटतो. पण रियालिटीमध्ये राजकीय हस्तक्षेप एवढा प्रचंड वाढलेला आपल्या भारतामध्ये की तुम्ही सांगू शकत नाही. सोशल मीडियावर अशा प्रकारचे तुम्हाला चित्र पाहायला भेटेल की म्हणजे तुम्ही म्हणसाल की पोलीसवाल्यांचं हे काम असू शकतं का? पोलीसवाल्यांचं रिसेंटली UP मध्ये कावड यात्रेच्या दरम्यान म्हणजे पोलीसवाल्यांचे आणि कावड यात्रावाल्यांचे एकमेकांचे भिडण्याचे फोटो, त्यांचे पाय वगैरे धुवून देण्याचे फोटो, आस्थेच्या नावाखाली जे काही आहे त्याच्यावरून सुद्धा अनेक लोकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. नेमकं पोलीसवाल्यांची ड्युटी करायला भेटतं का, असे सुद्धा अनेक वेळा प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येतात. तर सर्वात पहिले तर IPS अधिकाऱ्यांना सर्वात मोठं आव्हान कोणतं आहे? राजकीय हस्तक्षेप. म्हणजे ज्याला म्हणतो देर इज द लॉट ऑफ पॉलिटिकल इंटरफेरन्स अँड दिस इज द बिगेस्ट हर्डल व्हेन इट कम्स टू परफॉर्म देअर ड्युटीफुली और सो दॅट वी कॅन से ऑनेस्टली. अँड सेकंड आहे लोकांचा दबाव. आता राजकीय हस्तक्षेप तर वेगळा आहे, परंतु लोकांचा दबाव हा डबल दबाव मानण्यात येतो. एकतर लोक आपले प्रतिनिधी जे निवडून देतात, आमदार किंवा खासदार, तर या आमदार किंवा खासदारांमार्फत सुद्धा या अधिकाऱ्यांवर दबाव आणतात आणि लोक स्वतः कधी कधी नाही का आंदोलन करण्याची किंवा तिथे मोर्चा नेण्याची धमकी देतात. या प्रकरणामध्ये सुद्धा तेच घडलेलं आहे. IPS अंजना कृष्णा मॅडम यांना काही ग्रामस्थांनी अशी तिथे धमकी दिली आहे म्हणते की लवकरात सगळ्या केसेस ज्या आमच्यावर लावलेल्या त्या मागे घेण्यात याव्या, अन्यथा नाही का म्हणजे मोर्चा नेण्यात येईल प्रांतीय ऑफिसावर. प्रांतीय म्हणजे डिव्हिजनल ऑफिसवर मोर्चा काढण्यात येईल. तर लोकांचा दबाव आणि लोकांच्या सोबत राजकीय हस्तक्षेपमध्ये अजून तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की इथे तुम्ही बघू शकता अजितदादा पवार आणि नाही का हे IPS नाही का अंजना कृष्णा मॅडम आहे, यांच्यामध्ये नाही का अजित पवार यांच्या गटाचे नाही का जे आमदार आहे अमोल रामकृष्ण मिटकरी. ठीक आहे, अमोल रामकृष्ण मिटकरी यांनी अचानक या प्रकरणानंतर माननीय सचिव म्हणजे टू द ऑनरेबल सेक्रेटरी केंद्रीय लोकसेवा आयोग, जे संघ लोकसेवा आयोग पाहिजे ॲक्च्युली, केंद्रीय शब्द वापरला आणि आमदारांकडून नाही का हा केंद्रीय शब्द वापरण्यात आला. थोडा चुकीचा शब्द आहे पण ठीक आहे, त्यांचं नॉलेज वगैरे फार भयंकर आहे अमोल मिटकरी यांचं. परंतु त्यांनी केंद्रीय शब्द, कारण राज्यघटनेमध्ये केंद्रीय शब्दच नाही, संघ लोकसेवा आयोग असा शब्द आहे. युनियनसाठी आपण संघ शब्द वापरतो. तर हा जो संघ संघ लोकसेवा आयोगाला त्यांनी नाही का इथे म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणून नमूद केलं. तर UPSCच्या सेक्रेटरीला त्यांनी पत्र लिहिलं आणि विषय काय आहे बघा, अंजना कृष्णा IPS के दस्तावेजों की सत्यापन के संबंध में. आता कमीत कमी म्हणजे अजित पवार आणि त्यांचे नाका जे खास त्यांचे विश्वासू आणि फार चांगले एक प्रवक्ते मानण्यात येतात अमोल मिटकरी यांना एवढं तरी लक्षात यायला पाहिजे होतं की 2022-23च्या बॅचमधून त्या IPS अधिकारी बनलेले आहे, IPS अधिकारी. आणि UPSCच्या स्क्रुटिनीमधून कधी कधी एखादं प्रकरण असं निघू शकतं, पण म्हणजे काही बाकी प्रकरण, परंतु इथे एक रेग्युलर म्हणजे हे करणारे IPS अधिकारी म्हणजे सरळ हा प्रश्न यांच्यावर IPS अंजना कृष्णा मॅडम यांच्यावर प्रश्न उच्चारण्यात आला नाही, तर UPSCवर सुद्धा हा प्रश्न निर्माण करण्यात आला. एक भारतातली सर्वात मोठी संस्था जी पूर्ण भारतातून लाखो करोडो लोकातून प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू एवढ्या 3 खडतर टप्प्यामधून नाही का चांगले अधिकारी निवडतात आणि आपल्याला अनेक वेळा पाहायला भेटलेलं आहे एक से बढ़कर एक असे IPS अधिकारी त्यांचे डॉक्युमेंट ओरिजिनल आहे किंवा नाही हे चेक करण्याचं पत्र लिहितात. हा म्हणजे काय पब्लिसिटी स्टंट होता किंवा हा एक जोक होता किंवा याच्यामध्ये काय नेमकं म्हणणं होतं हे तर म्हणजे अमोल मिटकरी सांगू शकतील.
आणि त्यात लिहिलेलं आहे की महोदय, मैं महाराष्ट्र विधान परिषद का सदस्य होने के नाते आपका ध्यान इस ओर आकर्षित करना चाहता हूँ कि अंजना कृष्णा आईपीएस द्वारा प्रस्तुत किए गए शैक्षणिक, जाति प्रमाण पत्र तथा अन्य आवश्यक दस्तावेजों की गहन जांच और सत्यापन किया जाना अत्यंत आवश्यक आहे. प्रश्न आहे व्हाय. ओके, प्रश्न आहे व्हाय म्हणजे याच्यामध्ये ओके याच्यामध्ये हा प्रश्नच नाही आहे की डॉक्युमेंट चेक करायचं. अजित पवार यांनी फोन केला, व्हिडिओ कॉल मॅडमला, मॅडमनी त्याच्यावर नका ते जे उत्तर द्यायचं ते दिलं. त्यांनी आपल्या ड्युटीमध्ये अधिकारामध्ये जे काम आहे, कारण ते IPS अधिकारी आहे, कायदे कानून त्यांना जेवढे माहीत आहे तेवढे बाकी लोकांना माहीत नसेल. त्यांनी आपल्या कायद्या कानूननुसार नका किंवा नियमांतर्गत आपला कॉल केला. अजित पवार यांनी आपलं स्पष्टीकरण देऊन बसलं. या दोघांच्या प्रकरणामध्ये अमोल मिटकरी यांचं हे जे पत्र आहे हे एक प्रकारचं राजकीय दबाव तंत्र आहे का? आहे की नाही? कारण मी पहिलेच म्हटलं की इथिक्स, ओके, जेव्हा इथिक्सची गोष्ट येते, इथिक्समध्ये व्हॉट इज रॉंग अँड व्हॉट इज राईट, योग्य की अयोग्य काय आहे हे ओळखणं म्हणजे इथिक्स. सर्व सोपी डेफिनेशन आहे, सर्वात लहान डेफिनेशन. यामध्ये अमोल मिटकरी यांच्या या पत्राची गरज होती का? आणि मग हे पत्र आपण या कॅटेगरीमध्ये ठेवू शकतो का? राजकीय ओके, राजकीय हस्तक्षेप या कॅटेगरीमध्ये ठेवू शकतो का? आगी नाही किंवा किंवा नाही का, म्हणजे काही काही मोजक्याच ओके, काही मोजक्याच लोकांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचं काही दबाव तंत्र वापरण्यात येतं का? फार मोठा प्रॉब्लेम आहे IPS अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी, कारण ते विधान परिषदेचे आमदार आहे अमोल मिटकरी. त्यानंतर सामाजिक प्रसार माध्यम त्याचा नकारात्मक प्रभाव. आता कधी कधी काय होतं की इमानदारीचं काम केल्यानंतर सुद्धा आपल्या भारतामध्ये अशा अनेक नमुन्यांची म्हणजे कमी नाही आहे की जे वेडेपणाने आपल्या नेत्यांना वगैरे प्रेम करतात, किंवा तिथे जे प्रकरण घडलेलं आहे त्या गावातल्या आजूबाजूचे काही लोक असतील ज्यांना नाही का पर्सनली त्या ह्याच्यामध्ये काही इंटरेस्ट असेल त्या मुरुम वगैरे या गोष्टीमध्ये, त्या लोकांनी सुद्धा काही फार कमी प्रमाणात पण निगेटिव्ह कमेंट केलेले आहे मॅडमबद्दल. जसं की एक कमेंट की हो, हे पोलीसवाले आपल्या अधिकाराचा गैरवापर करतात, पोलीसवाल्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त अधिकार देण्यात आलेले आहे. IPS असलं म्हणजे काय आहे की नाही? काही काही लोकांनी तर त्याला डायरेक्ट नका महाराष्ट्र विरुद्ध केरळ, साऊथ इंडिया विरुद्ध महाराष्ट्र असं प्रकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला वाटतं हे तर खाली दिमाग किंवा बददिमाग लोकांचे कामं असतील की प्रकरण माहीत नाही किंवा कायदे कानून माहीत नाही किंवा त्या मॅडम कोण आहे ते माहीत नाही, आणि त्यावर नका मग काहीतरी कमेंट करत राहणं आपल्या वेड्या प्रेमा खातर. तर या सामाजिक प्रसार माध्यम व त्याचा नकारात्मक प्रभाव सुद्धा या लोकांना पडतो. आणि ऑब्वियस आहे ते सुद्धा एक मनुष्य आहे, त्यांना सुद्धा काम करताना दिवसभर एवढं मोठं प्रकरण घडलं आणि सोशल मीडियावर आणि प्रत्येक मीडियावर तेच ते प्रकरण चालू आहे, तर त्यांच्या पर्सनल लाईफवर सुद्धा त्यांचा इम्पॅक्ट पडतो. आणि पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ म्हणण्यासाठी वेगळं करणं फार सोपी आहे, परंतु ते कुठे ना कुठे पुन्हा वापस येतं म्हणजे येतं. अनेकांना त्याचा त्रास होतो. आणि त्यामध्ये नाही का मग हे IPS ज्या अंजना कृष्णा मॅडम आहे यांचं तर थेट प्रकरण हे डायरेक्ट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रासारखं सर्वात प्रगत राज्य GDPच्या बाबतीमध्ये, औद्योगिकरणाच्या बाबतीमध्ये तिथे IPSचं काम करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कॅट ऑन द वॉल सिंड्रोम. आता ही गोष्ट तुम्हाला माहीत नसेल, कॅट ऑन द वॉल, कॅट म्हणजे एक मांजर आणि वॉल म्हणजे भिंतीवर. याला म्हणजे आता भिंतीवरची मांजर असं होत नाही, पण याचा अर्थ काय की भिंतीवर एक मांजर असते, त्या मांजरीसमोर दोन मार्ग आहे, कारण ती एक भिंत आहे मधात, भिंतीच्या इकडे एक मार्ग आहे, भिंतीच्या दुसरीकडे एक मार्ग आहे. आणि ही जी कॅट आहे, कॅट ती म्हणजे सिव्हिल सर्वंट, IAS किंवा IPS अधिकारी, यांच्यासमोर दोन गोष्टी असतात. एकतर या मार्गाने भ्रष्टाचार होत आहे तर त्यावर डायरेक्ट जंप मारायची आणि तो भ्रष्टाचार थांबवायचा. अन्यथा जे राजकीय दबाव आहे, लोकांचा दबाव आहे, राजकीय हस्तक्षेप आहे, सोशल मीडियावर केली जाणारी बदनामी आहे, त्या सगळ्यांना घाबरून जे करप्शन चालू आहे ते चालू ठेवा आणि सरळ भिंतीच्या या मार्गाने उडी मारून बाकीचे जसे लोक मलाई खातात, ज्याला आपण 2 नंबरचा पैसा म्हणतो करप्शन, तसा पैसा खाणे आणि स्वतःचे नका मोठमोठे बंगले बांधणे गावामध्ये वगैरे, मुलींना आयफोनपासून ते विदेशी यात्रा करून घेणे आणि प्रचंड पैसा, म्हणजे विचार करण्यापलीकडे की यांचा पगार किती आणि या पगाराच्या पलीकडे हे लोक एवढा कसं काय अफोर्ड करू शकतात. आता असे अनेक अधिकारी आहे आणि ओके साधे क्लास 2 आणि क्लास 3 चे अधिकारी आहे, त्यांचा पगार नाममात्र आहे, पण त्यांचं राहणं, त्यांच्या बायकांचं राहणं, त्यांच्या मुलाबाळांचं राहणं पाहून मनुष्य म्हणजे त्याला काय म्हणतात एकदम आश्चर्यचकित राहतो की किती विलक्षण हे की यांच्याजवळ एवढे पैसा कसा काय येऊ शकतो, एवढे मेंटेन कसं काय करू शकतात साधे क्लास 2 आणि क्लास 3 चे ऑफिसरवाले. पण ठीक आहे, गव्हर्नमेंट सर्व्हिसचा तो सुद्धा एक दुसऱ्या नका डार्क साईड आहे. पण सांगण्याचा अर्थ कॅट ऑन द वॉलमध्ये एक जे व्यक्ती आहे IAS IPS अधिकारी, तिच्यासमोर 2 मार्ग असतात आणि ती एक भिंतीवर आहे. आता ती करप्शन थांबवण्यासाठी या मार्गाने उडी मारणार किंवा ती करप्शनच्याच फ्लोमध्ये वाहून जाणार, या मार्गावर उडी मारणं, हा सुद्धा यांच्याजवळ फार मोठा इथिकल प्रश्न असतो, कॅट ऑन द वॉल सिंड्रोम, की करायचं किंवा नाही करायचं. आणि मूवीसारखं काहीच नसतं, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट लोकांना हे कळलं पाहिजे की आजही आपल्या भारतामध्ये 90% लोकांना असं वाटतं की पोलीसवाल्यांचं कार्य जे असतं एखाद्या मूव्हीजमध्ये दाखवतात तसं, की पोलीसवाले म्हणजे सुपरमॅन आहे, सुपर पॉवर आहे, कधी कोणाला काही जाऊ शकतात, कोणाची कॉलर पकडू शकतात, कोणाला पकडून आतमध्ये टाकू शकतात किंवा असं एकदम हिरोईक कामं करू शकतात, असं नसतं. रियालिटी फार वेगळी आहे, फार म्हणजे वेगळी आहे.
अशा याच्यामध्ये बघा, अशा याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या टॉपिकमध्ये तुम्हाला सुद्धा हे सांगायचं आहे, की IPS अधिकाऱ्यांना ही जी आव्हाने आहे, ही जी तुमच्यासमोर मी ठेवलेली आहे, यामध्ये खरोखर म्हणजे तुम्ही याच्यावर मत मांडू शकता, की हे खरोखर किती सत्य आहे आणि याच्यामध्ये तुमची सुद्धा सहमती आहे किंवा नाही. आणि IPS अंजना कृष्णा मॅडमसारखे लोकं जेव्हा इमानदारीने आणि पूर्ण म्हणजे काय म्हणतात, पूर्ण जस्टिफिकेशन सोबत नाही का, इमानदारीने आपलं काम करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना म्हणजे काही कार्यकर्त्याच्या फोनवरून किंवा एखाद्या कार्यकर्त्याच्या म्हणण्यावरून किंवा ग्रामस्थ लोकांनी सुद्धा एका IPS अधिकाऱ्यांसोबत डायरेक्ट शाब्दिक चकमक करणं हे कितपत योग्य आहे. आणि या या प्रकरणामध्ये आता नेमकं काय घडलं, काय नाही घडलं, समोर एखादी समिती नेमण्यात येते का? किंवा गव्हर्नमेंटकडून काय स्पष्टीकरण देण्यात येतं का शासनाकडून? त्या बघण्यासारख्या गोष्टी आहे. पण सर्वात महत्त्वाची बाब, की IPS अंजना कृष्णा मॅडम यांच्या प्रकरणातून अनेक गोष्टी काही शिकायला मिळाल्या. आज अनेक लोकांचं स्वप्न तयार झालं असेल, की मला अनेक मुलींचं विशेष करून, की मला IPS अंजना कृष्णा मॅडमसारखंच बनायचं. काही लोकांचे डोळे यासाठी सुद्धा उघडले असेल, की ज्या लोकांचा विश्वास सिस्टमहून उडाला असेल, त्या लोकांना लक्षात आलं असेल, की म्हणजे जी नाही का पॉलिटिकल सिस्टम असेल ती सोडा, पण ब्युरोक्रॅटिक एक्झिक्युटिव्ह जे आहे, तर ब्युरोक्रॅसीमध्ये IPS अंजना कृष्णा मॅम सारखे सुद्धा लोक आहे, की जे एवढी ताकद ठेवतात, की आपका फोन ओके, आप डेप्यूटी CM है, इस पे मैं डायरेक्टली भरोसा नहीं कर सकती, कृपया करके आप मेरे पर्सनल कॉल पे कॉल कीजिए. आहे की नाही, असं म्हणण्याची हिंमत. नाहीतर बाकीच्या लोकांचं असं होऊ शकतं, की अरे हो सर, नाही सर, येस सर, असं म्हणून नका पटकन त्यांनी कॉल वगैरे रिसीव्ह केला असता, किंवा एवढ्या मोठ्या ग्रामस्थांचा आणि नका कार्यकर्त्यांचा आवाज वगैरे बघून, की त्या काही कार्यकर्त्यांनी किंवा ग्रामस्थांनी असं असं सुद्धा सांगितलं, की मॅडमचे IPS अंजना कृष्णा मॅडम यांच्या बॉडीगार्डने बंदूक लावली, किंवा काही लोकांनी म्हणतं, की तहसीलदार आणि तलाठी यांनी त्यांच्यावर हात उगारला. आता या सगळ्या गोष्टी त्या ग्रामस्थांकडून प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये किती खरं काय खोटं आपल्याला माहीत नाही. पण आपल्या या व्हिडिओचा उद्देश हा आहे विद्यार्थी मित्रांनो, की IPS अंजना कृष्णा मॅडम यासारख्या अधिकाऱ्यांची आपल्या भारताला जास्तीत जास्त आवश्यकता आहे, डेफिनेटली आहे. आणि जेव्हा तुम्ही IAS किंवा IPS म्हणून काम करता, तेव्हा तुम्हाला या आव्हानाला समोर जावं लागतं. आणि हे आव्हान पेलताना तुम्ही स्वतः विचार करा, की भविष्यामध्ये तुम्ही सुद्धा अधिकारी बनणार आहे. तुम्ही राज्यसेवेच्या मार्फत आज आज मॅम ज्या पोस्टवर आहे, IPS अंजना कृष्णा मॅडम ज्या पोस्टवर आहे, उपअधीक्षक, ती सुद्धा पोस्ट तुम्हाला भेटणार. DYSP, मग तुम्ही डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, आणि तहसीलदार म्हटल्यावर तुम्हाला सुद्धा अवैध मुरुम उत्खनन किंवा रेती माफिया, वाळू माफिया यांच्यासुद्धा नका तुमची नका म्हणजे डायरेक्ट नका आमने-सामने भेट होईल अनेक वेळा. आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी असे अनेक प्रकरण होऊन गेले, की तहसीलदारांवर, उपतहसीलदार आणि तहसीलदार, नायब तहसीलदारांना हल्ला चढवण्यात आला, उपजिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा हल्ला चढवण्यात आला. तर तुम्ही स्वतः तुम्ही स्वतः नाही का एक विद्यार्थी हो, की एक स्वतः विद्यार्थी भविष्यामध्ये या पदावर जाणार आहे. तर मला तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा, की ही जी आव्हाने आहे, ही आव्हाने योग्य आहे की अयोग्य आहे, आणि तुम्हाला या व्हिडिओबाबत काय मत वाटतं. कारण तुम्ही स्वतः, ते म्हणतात ना, की जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. एक दिवस तुम्ही स्वतः या रोलमध्ये उतरणार आहे. तर या रोलमध्ये उतरण्याच्या पहिले हा तुमचा होमवर्क आहे का? आहे की नाही? किंवा तुमची नाही का ही म्हणजे तुमच्या जीवनातली जी मुख्य परीक्षा आहे, जीवनातली, पेपरची नाही, जीवनातली मुख्य परीक्षा, ज्यावेळेस तुम्ही अधिकारी बनसाल, त्याची ही पूर्व परीक्षा आहे का? आणि IPS अंजना कृष्णा मॅडम यांच्या नाही का वर्किंग स्टाईलबद्दल किंवा यांनी घेतलेला निर्णय कितपत योग्य आहे किंवा अयोग्य आहे, हे तुम्हाला राज्यसेवेच्या GS पेपर 4ला सुद्धा येऊ शकतो. GS पेपर 4ला, आहे की नाही, असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले मत नक्की कळवा या व्हिडिओवर, आहे की नाही, जे असेल ते खुलेपणाने आपले मत कळवा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. धन्यवाद. थँक्यू सो मच.